कधीकधी तुमचा चांगुलपणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो आणि कधीकधी तुमची अडचणच तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाते. कदाचित तुम्हाला याचा अर्थ ही कथा ऐकूनच कळेल. मला आजसुद्धा तो दिवस आठवतो जेव्हा मी एका तान्ह्या बाळाला छातीशी लावले होते. त्या घाण झालेल्या झोपडीत जमिनीवर पडले होते. मला नव्हते माहिती की माझ्यासोबत काय होणार आहे. अचानक माझ्याजवळ मला काहीतरी जाणवले आणि ते पाहून मी हैराण झाले. त्यावेळी ती गोष्ट पाहून मी खूपच घाबरले होते. मला माहिती नाही की त्याबद्दल मी बोलणे चांगले आहे की वाईट, पण मी खूपच घाबरले होते. परंतु थोड्याच वेळात मला हे माहिती पडले की या जगातली मी खूपच नशीबवान स्त्री होणार आहे. कारण माझे नाव आरती आहे. मी तर स्वप्न खूप मोठी मोठी पाहिली होती, परंतु नशिबाने मला अशा रस्त्यावर टाकले होते की जिथे स्वप्नांचा अर्थ फक्त दुःख वेदना हाच होता. माझे लग्न एका अशा माणसासोबत झाले होते की तो माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. माझ्या घरच्यांनी त्याची कमाई पाहून होकार दिला होता आणि मला वाटले होते की कदाचित माझी भलाई याच्यातच आहे. परंतु माझा हा गैरसमज खूपच लवकर दूर झाला. लग्नानंतर मी एका जॉईंट फॅमिलीचा हिस्सा झाले होते. माझ्या घरी माझी सासू, नंदा, दीर, मोठ्या जावा, छोट्या जावा सुद्धा होत्या. मला असे वाटत होते की जसे काही मी मोठ्या गर्दीतच फसले आहे, जिथे प्रत्येक माणूस मला स्वतःच्या मर्जीने वागवत होता. माझ्या दिवसाची सुरुवात कामाने होत होती आणि रात्र थकव्याने संपत होती. सकाळपासून ते रात्रीपर्यंत फक्त कामच काम. कोणाचे ना कोणाचे बोलणे ऐका, कोणाच्या तक्रारी ऐका, कोणाचे टचके टोमणे ऐकणे. माझी सासू आणि माझ्या नंदा पुन्हा पुन्हा मला आठवण करून द्यायच्या की मी एका गरीब घरातून आले आहे आणि मी हुंडा न घेऊन आल्याचा टोमणा मला प्रत्येक गोष्टीत ऐकावा लागत होता. माझे पती शिवा माझ्या जीवनाचा आधार व्हायला हवे होते, परंतु तेच माझ्या त्रासांना अजूनच वाढवत होते. माझे पती जेवढा अन्याय माझ्यावर करू शकत होते, तो प्रत्येक प्रकारचा अन्याय ते माझ्यावर करत होते. माझ्यासोबत ते खूपच वाईटरित्या वागत होते आणि मी तरी माझ्या मनातलं कोणाला सांगू शकत होते. प्रत्येक वेळी मला हेच उत्तर मिळायचे की तो माझ्या पतीचा हक्क आहे. पत्नीला हे सगळं सहन करावेच लागते. मी माझ्या मनाला हेच समजावले होते की कदाचित वेळेबरोबर सगळं काही ठीक होईल. माझ्या मनात ही आशा निर्माण झाली होती की कदाचित मला बाळ झाल्यानंतर माझ्या जीवनात आनंद परत येईल. नेहमी मी हाच विचार करायचे की जर मी एका बाळाला जन्म दिला तर सगळे प्रेम आणि लक्ष मी त्याच्यावरच देईल. परंतु हे माझे स्वप्न वेळेबरोबर पुसट होऊन गेले, कारण माझे पती तर माझ्याजवळ येतच नव्हते आणि नाही मला त्यांच्याकडून कसली आशा होती. मी खूप वेळा विचार केला होता की माझ्या पर्सनल जीवनाबद्दल कोणाला तरी सांगावे, परंतु पुन्हा या मनात विचार यायचा की माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल, कारण माझे पती बाहेरून अगदी नॉर्मल माणसासारखाच दिसत होता. एक दिवस भाजीपाला घेण्यासाठी मी बाजारात गेले होते. मी भाजी घेत होते तेव्हा एक अनोळखी महिला माझ्याजवळ आली आणि माझ्याकडे एकटक पाहू लागली आणि मग म्हणाली, "तू शिवाची बायको आहेस ना?" तिचे बोलणे ऐकून मी हैराण झाले आणि तिला विचारले, "हो, पण तुम्ही मला कसे काय ओळखता?" तेव्हा ती महिला म्हणाली, "मी तुझा फोटो पाहिला होता." मी त्या महिलेला सांगितले की मी तिला ओळखत नाही, तरीही तिने मला एक अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून माझ्या पायाखालून जमीनच सरकली, कारण ती म्हणाली की मी तुझ्या नवऱ्याची पहिली बायको आहे. त्यानंतर मला खूपच मोठा धक्का बसला होता. मी हैराण होऊन टेन्शनमध्ये येऊन तिच्याकडे पाहू लागले. तेव्हा ती म्हणाली की शिवा एक असा माणूस आहे जो तुला कधीच आई होण्याचे सुख देणार नाही. बाहेरून तर तो एक हट्टाकट्टा पुरुष दिसतो, फक्त आपल्या आई आणि बहिणींचा ऐकतो आणि तेच करतो आणि आपल्या बायकोवर अन्याय करतो, तिला त्रास देतो. त्याला वाटते की असे करून सगळे त्याला खरा मर्दानी माणूस म्हणतील आणि त्याच्या घरचे त्याला असे करायला उस्कवतात, म्हणजे त्याच्यातल्या कमी कोणालाच दिसणार नाहीत. तुला माहिती आहे, त्याने माझ्यावर सुद्धा खूप अत्याचार केले आहेत. त्यामुळेच मी त्याला घटस्फोट दिला होता, कारण तो कधीच बाप बनू शकत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवले होते. त्या महिलेचे बोलणे ऐकून माझ्यासमोर अंधार पसरला होता. मी त्या महिलेला म्हणाले, "मला हे सगळं माहिती नव्हतं. मी त्यांना एक पुरुषच समजत होते." तिला माझे बोलणे ऐकून वाईट वाटले आणि म्हणाली, "तुला त्या लोकांनी फसवले आहे. तुला धोका दिला आहे. तू अजूनही सुंदर आहेस आणि तरुण आहेस. तुझ्यासाठी हे चांगले होईल की त्याच्यापासून तू वेगळी हो. मी तर तुझ्या भल्यासाठीच बोलत आहे." तुला पाहून मला माझा भूतकाळ आठवला. मी जशी त्यावेळी टेन्शनमध्ये राहत होते तशीच तू मला टेन्शनमध्ये दिसत आहे.
वेळ निघून जाण्या अगोदर स्वतःला वाचव. ती सत्य आहे, तेच बोलत आहे हे मला मनातून तर कळाले होते, पण मी तोंडून एकही शब्द काढला नाही. मग मी तिला म्हणाले, तुम्ही माझ्याबद्दल बोलू नका. कदाचित हा माझा समजूतदारपणा होता की कमजोरी, पण मी तिला जास्त काही बोलले नाही. जेव्हा मी घरी परत आले तेव्हा माझ्या मनावर एक ओझे होते. मी विचार करत होते की या लोकांनी मला एवढं मोठं खोटं का सांगितलं, मला फसवून माझ्यासोबत लग्न का केलं. मी एवढी टेन्शनमध्ये होते की माझ्या आयुष्याचा निर्णय एका खोट्यावर केला होता. माझ्या प्रश्नांची उत्तरं कोणाजवळच नव्हती. रात्री जेव्हा सगळे झोपले तेव्हा मी एकटी बसून रडून स्वतःचे ओझे हलके करत होते. आता मी विचार केला होता की मला काय करायला हवे. मी या नात्यात राहून माझे आयुष्य बर्बाद करू की पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची हिंमत करू. हा एक असा क्षण होता की मी पहिल्यांदा माझ्याबद्दल विचार करत होते. हे माझ्या आयुष्याचे एक नवीन वळण होते, पण या वळणावर नक्की काय करायचे होते याचा निर्णय अजूनही बाकी होता. मी माझ्या आईवडिलांची छोटी मुलगी होते. आम्ही सगळ्या 5 बहिणी होतो. आमचे कुटुंब खूपच गरीब होते, पण आईवडिलांनी खूप प्रेमाने आम्हाला सांभाळले होते. माझ्या मोठ्या 3 बहिणींची लग्न झाली होती आणि त्या आपल्या पतीच्या घरी राहत होत्या. जेव्हा मला माझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोबद्दल कळाले आणि हे सुद्धा की ते कधीच बाप बनू शकत नाही, माझे जीवन अंधकारमय झाले होते. कदाचित मी माझ्या नवऱ्यासोबत प्रेमाने सुद्धा राहू शकले असते जर ते माझ्यासोबत प्रेमाने राहिले असते आणि स्वतःचे सत्य मला शेअर केले असते, तर आम्ही एका मित्रमैत्रिणीसारखे पूर्ण जीवन घालवले असते. परंतु माझा नवरा खूपच रागिष्ट आणि घमंडी होता. तो स्वतःच्या पुरुषत्वावर कोणाला बोट दाखवून देऊ शकतच नव्हता. त्याच्या डोक्यात हे भरले होते की मी एक पुरुष आहे, कदाचित बायकांवर अत्याचार करून मी हे सिद्ध करू शकतो की माझ्यामध्ये काहीच कमी नाहीये. हा वाईट विचार त्याला स्वतःला बर्बाद तर करत होता, पण त्याच्यासोबत लग्न करणाऱ्याचे आयुष्यसुद्धा बर्बाद होत होते. हा सगळा विचार जेव्हा मी करत होते तेव्हा मला असे वाटत होते की त्याच्यापासून वेगळे व्हावे आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करावी. त्यामुळे ही गोष्ट मी माझ्या आईवडिलांना सांगण्याचा निर्णय घेतला. पण लगेच मला मनाने कौल दिला की अगोदरच आईवडिलांच्या जीवनात खूपच टेन्शन आहे, त्यांच्यावर जास्त ओझे टाकणे ठीक नाही होणार. त्यामुळे ही गोष्ट मी माझ्या मोठ्या बहिणीला सांगण्याचा निर्णय घेतला. ती बहीण माझी मोठी बहीण होती आणि मला वाटत होते की मला ती समजून घेईल, माझी ती मदत करेन. पण जेव्हा मी माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला आणि हे सगळं काही सांगितलं, तिने मला अशी काही गोष्ट सांगितली की माझ्या मनावर अजूनच ओझे आले. ती म्हणाली, हे बघ आरती, आपण गरीब लोक आहोत. तुला माहिती आहे की विना हुंड्याचे तुझे लग्न कसे झाले आहे. असे स्थळ इतक्या सोप्या पद्धतीने कोणाला मिळत नाही. जर तू तुझ्या घराला नवऱ्याला सोडून परत आलीस तर तुझे लग्न परत कोण करेन. थोडा विचार कर की आपले आईवडील पहिलेच त्रासात आहेत. आपली एक छोटी बहीण अजूनही कुमारी आहे, तिच्या लग्नाचे काय होईल. मी हैराण होऊन तिचे बोलणे ऐकत होते. मला असे वाटत होते की ती हा त्रास समजून घेईल, परंतु ती माझ्या दुःखाला नजरअंदाज करून आणि सत्याला लपवून बोलू लागली की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमी असतेच, पण याचा अर्थ हा नाही की सासर सोडावे. जर तू मला विचारशील की मी आनंदात आहे का, तर आरती, मी सुद्धा आनंदात नाहीये. मला 3 मुलं आहेत आणि तुझे दाजी मला खूप त्रास देतात. तू विचार सुद्धा करू शकत नाही. उलट तू तर नशीबवान आहेस की तुला स्वतःची मुलं नाहीत. त्यांना लहानाचे मोठे करण्याचा त्रास तुला नाही. तू तुझे स्वतःचे जीवन आरामात घालव आणि देवावर विश्वास ठेव की वेळेबरोबर सगळं काही ठीक होऊन जाईल. माझ्या बहिणीचे बोलणे माझ्या मनावर ओझे बनून राहिले होते. मी तिला काहीच बोलू शकले नाही की ती माझी मोठी बहीण आहे, माझ्या अडचणी सोडवण्यात मला मदत करेन, पण तिने मला अजूनच जास्त अडचणीत टाकले होते. मी त्यावेळेस शांत बसले, पण माझ्या मनात एक वादळ उठले होते. मी परत माझ्या घरी आले तेव्हा मला खूप एकटेपणा जाणवत होता. माझ्या मनात प्रश्न निर्माण होते की माझी बहीण बरोबर बोलत होती का, मला अशाच प्रकारे समजूतदारपणा दाखवायला हवा का. पण जेव्हा मी माझ्या आसपास पाहायचे मला असे वाटत होते की हे जगातले सत्य आहे. माझ्या आजूबाजूच्या महिलासुद्धा आपापले आयुष्य जगत होत्या, मग कोणाला कितीही अडचणी असू द्यात. मी विचार केला होता की कदाचित हेच माझे नशीब आहे आणि देव माझ्या या बलिदानाला काहीतरी फळ नक्कीच देईल. पण वेळ अशीच निघून गेली आणि वाईट परिस्थिती अजूनच वाईट होत गेली.
माझा नवरा आणि सासरकडचे लोकांनी माझ्या विरोधात एक गोष्ट पसरवण्यास सुरुवात केली की मी एक वान स्त्री आहे. मी त्यांच्या वंशाला जन्म देऊ शकत नाही, कारण हे सगळं सहन करता करता मला 5 वर्ष होऊन गेले होते. मी अजूनही आई होऊ शकले नव्हते आणि या गोष्टी ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. मला चांगल्या प्रकारे माहिती होते की कमी माझ्यात नाही तर माझ्या नवऱ्यात होती. त्यांनी स्वतःला मला ही गोष्ट सांगितली नव्हती, पण त्यांच्या पहिल्या बायकोने स्वतःच्या तोंडून ही गोष्ट मला ऐकवली होती. माझ्या नवऱ्याने हे सत्य माझ्यापासून लपवले होते आणि उलट मलाच ते लोक बदनाम करत होते की मी वांज आहे, कारण या 5 वर्षात कधीच माझ्या नवऱ्याने मला ते सुख दिलं नाही जे एका नवरा बायकोत असतं. माझा नवरा फक्त माझ्याशी भांडणं करत होता आणि आई बहिणीचं ऐकून माझ्यावर हात उचलायचा. त्याला असे वाटत होते की असे केल्यानंतर त्याचा पुरुषार्थ सिद्ध होईल. कदाचित माझ्या नवऱ्याने स्वतःची कमी आपल्या घरच्यांना सुद्धा सांगितली नव्हती. आता तर माझा नवरा कधीही आपल्या आई बहिणींसोबत मिळून मलाच टचके टोमणे देत होता. आता मी माझ्या नवऱ्याबद्दल कोणाला सांगू शकणार होते आणि काय सांगणार होते? मी हैराण होऊन त्यांच्या डोळ्यात पाहत राहायचे आणि विचार करायचे की तो कोणत्या तोंडाने मला वांज म्हणत आहे. त्याला तर स्वतःला माहिती आहे की तो कधीच बाप बनू शकत नाही, पण त्याच्या वागण्या बोलण्यात कधीच लाज दिसत नव्हती आणि मला जास्त टचके टोमणे देऊन मला मारण्याचा प्रयत्न करायचा. माझ्या सासरची मंडळी सुद्धा कमी नव्हती. ते सुद्धा मला प्रत्येक वेळी हेच बोलायचे की माझ्यामुळे त्यांच्या मुलाचे नाव बुडत आहे, कारण मी त्यांच्या वारसाला जन्म देऊ शकत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मला वाटायचे की त्यांना बोलावे की पहिल्यांदा स्वतःच्या पोराला पहा, सत्य जाणून घ्या, पण मी शांत बसायचे. माझ्याजवळ असा कोणताच आधार नव्हता की जो माझे बोलणे ऐकेल आणि मला समजून घेईल. सगळं सहन करता करता माझा आत्मा सुद्धा आता कमजोर पडायला लागला होता. मी मनाला पुन्हा पुन्हा हेच समजावायचे की देव माझ्या बलिदानाला नक्कीच काहीतरी फळ देईल, परंतु दिवसांमागून दिवस जात होते आणि माझी आशा कमजोर पडत होती, कारण मी पाहत होते की परिस्थिती जशी आहे तशीच आहे, उलट अजूनच बिघडत चालली होती. माझे आयुष्य एका वर्तुळात गोल गोल फिरत होते, जिथे कोणतेच नाते नव्हते आणि नाही कोणती आशा होती. माझ्या मनात कायम हाच प्रश्न यायचा की माझे जीवन असेच संपून जाणार आहे का? मला अशीच या दळिंद्र्या लोकांच्यात जीवन घालवायचे आहे का? पण उत्तर मला काहीच मिळत नव्हते. मी एकटी माझ्या दुःखासोबत जगत होते आणि कायम देवाला हीच प्रार्थना करत होते की देवा मला या परीक्षेतून बाहेर काढ. पण माझ्या परीक्षा संपण्याऐवजी जास्तच वाढत होत्या. म्हणतात ना की प्रत्येक स्त्री ही आई तर असते, पण प्रत्येक स्त्रीच्या मनात आईचे हृदय नसते. माझ्यामध्ये ते हृदय होते. मी कायम मुलांवर प्रेम करत होते. माझ्या मनात मुलांसाठी एक वेगळीच भावना होती, जसे काय ते माझ्या आनंदाचा किरण आहेत. जेव्हा मी माझ्या बहिणींच्या मुलांना कुशीत घ्यायचे, त्यांना हसताना खेळताना पाहायचे, तेव्हा इच्छा व्हायची की माझी सुद्धा स्वतःची मुलं असावीत, ज्यांना मी माझ्या जीवापेक्षा जास्त जपली असती. लग्नानंतर ही इच्छा अजूनच वाढली होती. मी कायम हाच विचार केला होता की जर माझी स्वतःची मुलं असतील तर कदाचित मी त्यांच्या आधारावर माझे आयुष्य काढले असते. पण जेव्हा मला हे माहिती पडले की माझ्या नवऱ्यामध्येच कमी आहे, ज्याच्यामुळे मी कधीच आई होऊ शकत नाही, तेव्हा माझ्या मनावर डोंगर कोसळला होता. या गोष्टीने फक्त माझ्या स्वप्नांचा चक्काचूर केला नव्हता, तर माझी हिंमत सुद्धा तुटली होती. ही गोष्ट माहिती पडल्यानंतर माझ्या मनात मुलांसाठी अजूनच प्रेम निर्माण झाले होते. मी जिथे कुठे छोट्या मुलांना खेळताना पाहायचे, माझ्या मनात वेगळ्याच भावना उठायच्या. माझी इच्छा व्हायची की माझी स्वतःची मुलं असावी, जी माझ्या मांडीवर खेळेल आणि माझे आयुष्य आनंदाने भरेल. पण सत्य तर हे होते की माझ्या नवऱ्यासोबत हे शक्य होणारच नव्हते. सत्य हे होते की माझे जीवन सगळ्यात मोठे नर्क झाले होते. माझा नवरा शिवा एक स्वार्थी आणि वाईट माणूस होता. त्याच्या मनात नाही माझ्यासाठी इज्जत होती, नाही कोणते प्रेम होते. मला माहिती होते की तो वाईट माणूस आहे, पण माझ्या मनात ही इच्छा नक्कीच होती की जर मला मुलं असती तर कदाचित मुलांमुळे माझं जग बदलले असते, त्यांच्यासोबत माझे मन लागले असते आणि कदाचित माझ्या जीवनातल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद माझ्यात आली असती. एक दिवस मी माझ्या नवऱ्याला रागात म्हणाले, मला सोडून द्या, मला तुमच्यासोबत नाही राहायचे. तुमच्यासोबत राहणे म्हणजे माझ्यासाठी एक शिक्षाच आहे. माझे बोलणे ऐकून तो रागाने लालबुंद झाला आणि लगेच म्हणाला, मला तुला सोडायला एक क्षण सुद्धा लागणार नाही, पण त्यानंतर तुझे काय होईल? त्याच्या या बोलण्यामुळे माझ्या हृदयात चीर पडली होती. तो म्हणाला होता की तुझ्या लग्नाला आता 7 वर्ष झाली आहेत
आणि या 7 वर्षात तू माझ्या वंशाला जन्म दिला नाहीस. तुला काय वाटते की मी तुला सोडून दिल्यानंतर तुझे दुसरे लग्न होईल? तुला विचारणारं कोणीच नसेल. मी तुझ्यावर वांझपणाचा डाग लावेल, मग तू काय करशील आणि मग कोण तुझ्याशी लग्न करेल? नवऱ्याचे बोलणे ऐकून मी हैराण झाले होते की कशा प्रकारे स्वतःच्यातच कमी असून दुसऱ्यांवर तो आरोप करत होता आणि धमकी देताना थोडा सुद्धा घाबरला नव्हता. उलट मीच विचार करत होते की त्याला त्याच्यावर विश्वास आहे का की त्याला तिसरी बायको मिळेल. याचा अर्थ हा माणूस इतका निडर आणि वाईट माणूस होता. माझ्यावर काय परिस्थिती ओढवली आहे याने त्याला काहीच फरक पडत नव्हता. एक दिवस माझ्यात हिंमत आली आणि मी रागात त्याला म्हणाले, मला माहिती आहे तुमची पहिली बायको तुम्हाला याच कारणामुळे सोडून गेली आहे की तुम्ही स्वतः एक वांझ पुरुष आहात. माझे बोलणे ऐकून तो रागाने लाल पिवळा झाला आणि उलट माझ्यावरच आरोप लावायला लागला की तू खोटं बोलत आहेस, तू माझ्यावर खोटा आरोप टाकत आहेस. बोलता बोलता त्याने रागात माझ्या कानाखाली मारली आणि त्याच्या या वागण्याने माझा आत्माच हादरला होता. जो माणूस माझ्यावर प्रेमाचे दावे करत होता, मग तोच माणूस माझ्यासोबत असं कसा करू शकत होता? माझे आयुष्य बेरंग आणि वाईट परिस्थितीतून जात होते. माझी इज्जत या घरात कोणीच करत नव्हते. घरातली सर्व कामं मलाच करायला देत जात होती. घरात आणखी सुना होत्या. बाथरूम धुण्याची जबाबदारी फक्त माझ्यावरच टाकली गेली होती. मला सांगितले जात होते की मी माझ्या लायकीत राहायला हवे. एवढेच नाही तर बाहेरचे काम करणे, बाहेरच्या अंगणातला रस्त्यावरचा घाण कचरा उचलण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावरच होती. हे माझे काम होते आणि मला दररोज घाणीतला कचरा उचलून खूप दूर कचराकुंडीत टाकायला जायला लागत होते. ती कचराकुंडी खूप दूर होती आणि घाणीने भरली होती, पण हे काम मला पुन्हा पुन्हा करायला लागतच होते. मला या कामाचा तिरस्कार होता, पण माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता. माझ्यासाठी हे नरक होते, पण मी सगळं काही शांत बसून सहन करत होते. जीवनातले हे दिवस माझ्यासाठी नरक यातना होत्या. मी विचार करायचे की मला आता माझे आयुष्य याच नरकात घालवायचे आहे का? मी कायमच आता उदास उदास राहू लागले होते, पण माझ्या डोळ्यात एक आशा बाकी होती. मी माझ्या देवाला प्रार्थना करायचे की माझ्या परीक्षा आता घेणं बंद कर आणि माझे जीवन आनंदाने भरव. पण परिस्थिती अशी होती की प्रार्थनाचे उत्तर मला अजूनच त्रास भोगायला लागत होते. मी आजपर्यंत समजू शकले नव्हते की माझ्याच आयुष्यात ह्या परीक्षा का आल्या आहेत. माझ्या जीवनातले रंग कायमसाठी मिटले गेले होते की मला कधीतरी या त्रासाच्या बदल्यात कोणता आनंद मिळणार होता? हा प्रश्न आजसुद्धा माझ्या मनात फिरत होता. माझा नवरा ज्या ऑफिसमध्ये काम करत होता तिथून त्याचे ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झाले होते आणि कदाचित तिकडे त्याला 2-3 वर्ष लागणार होते. त्याच्या ट्रान्सफरच्या बातमीने मला आनंद किंवा दुःख झालेच नाही, पण त्याने मला जाता जाता एवढे स्वातंत्र्य नक्की दिले की मी माझ्या माहेरी जाऊन आईच्या घरी राहू शकते. ही परवानगी माझ्यासाठी कोणत्या आनंदापेक्षा कमी नव्हती. आपल्या आईच्या घरी जाऊन काही क्षण घालवणे माझ्यासाठी ही गोष्ट खूप सुखाची होती, कारण तिथे कमीत कमी माझ्या मनातले ऐकणारे कोणीतरी होते. मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाणार होते, पण परिस्थिती कायमच माझ्या बाजूने नव्हती. थंडीचे दिवस आले होते आणि माझ्याजवळ घालण्यासाठी स्वेटरसुद्धा नव्हते आणि या सगळ्या गोष्टींचा माझ्या नवऱ्यावर काहीच फरक पडत नव्हता. मी मरू किंवा जिवंत राहू त्याला काहीच फरक पडत नव्हता. त्याने कधीच मला काहीच खरेदी करून देण्याची हिंमत केली नव्हती आणि अशातच मला थंडी सहन करणे माझ्यासाठी एक वेगळी परीक्षा बनली होती. माझी छोटी जाऊबाई माझ्यावर दया करून स्वतःचे वापरलेले कपडे मला द्यायची. ती जेव्हा लग्न करून आली होती तेव्हा माझ्यासारखी लुकडी सुकडी होती आणि जेव्हा तिला 2 मुलं झाली तेव्हा ती खूपच जाड झाली होती. अगोदर तिचे कपडे मला अगदी फिट येत होते, पण आता जाड झाल्यानंतर तिचे कपडे मला खूपच ढिले होत होते. पण माझा नाईलाज होता. मी तिचे कपडे घालत होते आणि थंडीपासून स्वतःला वाचवत होते. आज साधारण दिवस होता. जेव्हा मला घरातला सुखा ओला कचरा उचलून फेकायचा होता तेव्हा त्या घाण वासाने माझी वाईट परिस्थिती व्हायची. आपापले नशीब असे स्वतःला समजून मी कचरा उचलायचे आणि कचराकुंडीत जाऊन फेकायचे. हे माझे रोजचेच काम होते. आजसुद्धा मी कचरा फेकण्यासाठी त्या कचराकुंडीजवळ आले होते. जेव्हा मी कचराकुंडीत कचरा टाकायला लागले तेव्हा तिथे मला एका बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला होता. तेव्हा मला वाटले की हा माझा भास असेल, कारण नेहमी मी माझ्या बाळाचाच विचार करत होते.
त्यामुळेच मला बाळाचा आवाज येऊ लागला असेल असे मला वाटत होते. पण हा आवाज मला लगातार येत होता. त्यामुळे मी तिथेच थांबले आणि हैराण होऊन इकडे तिकडे पाहू लागले. बाळाच्या रडण्याचा आवाज कुठून येत होता? इथे तर आसपास कोणतेच घर सुद्धा नव्हते आणि नाही कोणता माणूस दिसत होता. मी स्वतःला समजावले की इथे बाळ असणे हे शक्यच नाही. पण मन अजूनही अस्वस्थ होते. मी पुन्हा पुन्हा कान देऊन शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो आवाज मला पुन्हा ऐकू आला, अगदी तसाच जसे काय तान्हं बाळ जोरजोरात रडत आहे. माझे मन बोलू लागले की मी त्या कचराकुंडीत आतमध्ये डोकावून पाहू. आणि जेव्हा मी त्या कचराकुंडीत खाली डोकावून पाहिले तेव्हा माझा आत्माच हादरला. खरंच तिथे एक नवजात बाळ रडत होते. कदाचित 2-3 तास अगोदरच त्याचा जन्म झाला असेल. त्याची नाळ सुद्धा कापली गेली नव्हती आणि अशातच त्याला कचराकुंडीत टाकून दिले होते. जर मी तिथे पोहोचले नसते तर कदाचित अर्ध्या तासातच त्या बाळाचा मृत्यू झाला असता, कारण त्याची अवस्था खूपच वाईट होत होती. मी पटकन त्या बाळाला उचलले आणि आपल्या छातीशी लावले आणि जवळच एक नर्स राहत होती. मी त्या बाळाला घेऊन त्या नर्सच्या घरी पळाले, जिने माझी खूप मदत केली होती, कारण ती मला ओळखत होती. ती खूप वेळा माझ्या छोट्या आणि मोठ्या जाऊबाईंसाठी घरी आली होती आणि ती मला सुद्धा चांगल्या प्रकारे ओळखत होती. तिला माझ्या अवस्थेबद्दल माहिती होते. त्या नर्सने त्या बाळासाठी खूप मदत केली. तिने त्याला औषधं दिली, इंजेक्शन दिले आणि बाळाला दूध सुद्धा दिले आणि म्हणाली की कदाचित देवाने हे बाळ तुझ्यासाठीच पाठवले असेल आणि देवालाच माहिती आता तुझा संसारही होईल आणि तू आनंदात आपल्या पतीसोबत चांगले जीवन जगशील. आणि जेव्हा मी तिला माझ्या नवऱ्याबद्दल सत्य सांगितले तेव्हा हैराण होऊन माझ्याकडे ती पाहू लागली. मी तिला सांगितले की माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये आजपर्यंत कसलेच शारीरिक संबंध आले नाहीत आणि कदाचित तो याच्या लायकीचा सुद्धा नाही. आणि स्वतःच्या कमीला लपवण्यासाठी त्याने माझ्यावरच आरोप लावला की मी एक वांझ स्त्री आहे. माझे बोलणे ऐकून ती एकदम शांत बसली आणि म्हणाली, मग आरती, आता तू काय करणार आहे? मी म्हणाले, तुम्ही माझी एवढी मदत केली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. मी या बाळाला माझ्या सासरच्या घरी घेऊन गेले तर सगळेच माझ्यावर आरोप लावतील आणि या बाळासोबत मला घरातून हाकलवून देतील आणि माझी ही इच्छा नाही. आजपासून मी माझा मार्ग बदलणार. आजपासून मी फक्त या बाळासाठीच जगणार. त्या नर्सने या बाळासाठी खूप काही वस्तू दिल्या. मी त्या बाळाला घेऊन त्या घरातून बाहेर पडले. आता मला हे समजत नव्हते की आता मी कुठे जाऊ, कारण सगळीकडेच माझ्या विरोधात प्रश्न उठणार होते. अशाच प्रकारे मी त्या बाळाला घेऊन चालत चालत रोडच्या कडेने जाऊ लागले. तिथे रोडच्या कडेला एक झोपडी होती. मी त्या झोपडीत गेले आणि थकून भागून बसले. समोर पाहिले तर एक बेशुद्ध माणूस तिथे पडला होता. पण त्याच्या अवतारावरून असे कळत होते की तो एका चांगल्या घरातला असेल. कदाचित तो या झोपडीत 2-3 तासांपासून बेशुद्ध पडला होता. त्याने बूट सुद्धा चांगले घातले होते आणि बेल्ट टाय सुटाबुटात होता. जेव्हा मी त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले तेव्हा तो थोडा शुद्धीवर आला होता आणि काही वेळातच पूर्ण शुद्धीत आला. जेव्हा उठून बसला तेव्हा खूपच टेन्शनमध्ये आला, कारण तो तिथे कधीपासून बेशुद्ध पडला होता हे त्यालाच माहिती नव्हते आणि त्याच्याजवळ आत्ता काहीच नव्हते, कारण 4 जणांनी त्याला नशेचा रुमाल नाकावर लावून लुटले होते. त्याचे सगळे काही हिसकावून घेतले होते आणि या झोपडीत आणून टाकून दिले होते. जेव्हा त्याने मला त्याची संपूर्ण कहाणी ऐकवली तेव्हा मी खूप हैराण झाले आणि जेव्हा त्याने माझ्या जवळचे बाळ पाहिले तेव्हा विचारू लागला की तू इथे कशी काय आलीस? मी सुद्धा त्याला माझी संपूर्ण कहाणी ऐकवली तेव्हा तो सुद्धा हैराण झाला आणि म्हणाला, आता तू कुठे जाणार आहेस? जर तुला वाईट वाटणार नसेल तर माझ्यासोबत चल. अगोदर आपण पोलीस स्टेशनला जाऊ, कारण माझा मोबाईल, पर्स सगळं काही चोरीला गेले आहे. मी एका मोठ्या कंपनीचा मॅनेजर आहे. रस्त्यात काही चोरांनी माझं सगळं काही लुटून पळून गेले आहे. मला बेशुद्ध करून मला या झोपडीत टाकून गेले. माझे स्वतःचे घर आहे. माझे अजूनही लग्न झाले नाही. मी एक अनाथ माणूस आहे. माझे सुद्धा एक प्रकारे या जगात कोणीच नाहीये जे माझ्या मनातलं ऐकतील आणि माझ्याबद्दल विचार करतील. त्याचे बोलणे ऐकून मी सुद्धा हा निर्णय घेतला की ही ऑफर माझ्यासाठी आणि बाळासाठी खूप चांगली आहे आणि अशा प्रकारे आम्ही तिघेही त्या झोपडीतून राघवच्या घरी आलो.
त्या माणसाचे नाव राघव होते आणि अशा प्रकारे मी त्याच्यासोबत राहू लागले आणि त्याची आणि माझ्या बाळाची देखभाल करू लागले. एक दिवस त्याने मला विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का? त्याचे हे बोलणे ऐकून मी दंग झाले, कारण ही ऑफर माझ्यासाठी खूप मोठी होती, जी माझ्या बाळाच्या भविष्यासाठी खूप गरजेची होती. आणि मग राघवने आणि मी लग्न केले आणि अशा प्रकारे माझ्या जीवनात 3 माणसं आल्यानंतर माझे जीवन बदलून गेले होते. सगळ्यात अगोदर हे बाळ आले होते. नंतर ती नर्स होती जिने मला आणि माझ्या बाळाला वाचवण्यासाठी मदत केली होती. आणि राघव, ज्याने त्याच्या आयुष्यात मला आणि बाळाला स्थान दिले होते. मला पुन्हा हे जाणवले की या जगात चांगली लोक अजूनही आहेत. माझे दुसरे पती राघवने मला आणि माझ्या बाळाला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवला. मलाच नाही तर माझ्या बाळाला सुद्धा आपल्या हृदयात जागा दिली होती. तो खूपच चांगला माणूस होता, ज्याने माझे जीवन बदलून टाकले होते. मला अभिमान वाटतो की मी अशा माणसाला निवडले आहे की ज्याच्या मनात खरेपणा आणि प्रेम आहे. मी त्या बाळाला आईसारखे सांभाळले. त्याच्या हास्यात माझ्या प्रेमाची झलक पाहून मला हे जाणवले की तुमच्या मनात इतरांबद्दल प्रेम आणि सहानुभूतीची भावना असणे हे मानवतेचे सर्वात मोठे दर्शन आहे. आणि आज जेव्हा मी विचार करते तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. आता मी या बाळाला ते सगळे प्रेम देत आहे जी एक आई देते. आणि आता माझ्या आयुष्यात खूपच आनंद आहे, कारण मी पुन्हा आई होणार आहे. मला माहिती आहे की हा माझ्या आयुष्याचा एक नवीन टप्पा आहे, जिथे माझ्या नशिबाने मला एकाच वेळी एवढा मोठा आनंद दिला आहे. माझी गोष्ट मला हे शिकवते की जर आपण या जगात चांगुलपणा शोधत असाल तर तो नक्कीच मिळतो. जर आपण इतरांसाठी चांगले काहीतरी केलं तर त्याचं फळही नक्कीच मिळतं. आज माझ्या आयुष्यात शांतता आहे. मला माहिती आहे की आता माझं जीवन नवीन आशा आणि प्रकाशाने भरलेलं आहे. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की प्रत्येक स्त्री आई तर असते, पण प्रत्येक स्त्रीमध्ये आईचं हृदय नसतं. ती सुद्धा एक महिला होती जी या बाळाला कचऱ्याच्या कुंडीत टाकून गेली होती. पण देवाची कृपा होती की हे बाळ मला भेटले. आयुष्यात कधी कधी आपल्यावर इतक्या मोठ्या अडचणी येतात की आपण स्वतःला खूप कमजोर वाटायला लागतो, पण देवाची लीला खूप मोठी आहे. तो मिनिटात आपलं नशीब बदलून टाकतो. या बाळाने माझ्या आयुष्यात येऊन प्रेम, महत्त्व आणि शांतीच्या नवीन लहरी आणल्या. आणि आता मी राघवच्या बाळाची आई होणार आहे. तरीही राघव या बाळावर खूप प्रेम करतो आणि म्हणतो की मी सुद्धा अनाथ होतो. मला माहिती नाही की माझे आईवडील कोण आहेत, कारण मी लहानपणापासूनच अनाथ आश्रममध्ये वाढलो आहे. म्हणूनच मी या बाळात स्वतःला अनुभवतो. आणि या बाळाने माझ्या आयुष्यात आनंद आणला आहे. आणि तू माझ्या आयुष्यात येऊन रंग भरले आहेत, ज्याचा मी खरा हक्कदार होतो. शिवाने मला घटस्फोट तर दिला, पण तो म्हणाला होता की मी वांज आहे. पण काहीच दिवसांनी शिवाच्या तोंडावर एक थप्पड पडणार होती की तोच एक वांज पुरुष आहे. देवाने त्याला एक पुरुष बनवला असला तरी त्याला महिलांची इज्जत करायला सुद्धा येत नव्हती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की मी राघवसोबत लग्न करून योग्य निर्णय घेतला की चुकीचा. खरंच राघव एक खूप चांगला माणूस आहे. त्याचे जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.